नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण गेले वर्षभर अनेक राजकारण्यांना थेटपणे तुमच्या आमच्या मनातली जे प्रश्न आहे ते विचारण्याचा प्रयत्न करतोय. मुळात घुसमट आहे तुमच्या आमच्या मनामध्ये. सध्या 2023मध्ये ज्या स्वरूपाचं महाराष्ट्राचं राजकारण अधोगतीच्या दिशेनं सातत्यानं प्रवास करताना पाहायला मिळालं, त्यानंतर एक चीडही आहे मराठी माणसाच्या मनामध्ये, पण ही व्यक्त होताना दिसत नाही. अनेकदा सामाजिक राजकीय पातळीवर होणाऱ्या चुकांवर साहित्यिकांनी कलाकारांनी भाष्य करावं अशी अपेक्षा असते. मात्र असं भाष्यही सध्या अपवादानंच पाहायला मिळतं. मात्र एक कलाकार जो अगदी स्पष्टपणे जे वाटतं ते बोलतो असा कलाकार म्हणून ओळखला जातो, तो कलाकार म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचे नाना पाटेकर. खूप खूप स्वागत झी 24 तासमध्ये. धन्यवाद. मुळात मी जसं म्हटलं की समाजामध्ये जे घडतं किंवा राजकारणाच्या पटलावर ज्या स्वरूपाचं नाट्य सुरू असतं त्यावर साहित्यिकांनी, विचारवंतांनी, कलाकारांनी भाष्य करावं अशी एक महाराष्ट्राची परंपरा होती. पूर्वी ती होतंच, सगळं होतं. पण त्यावेळचं सरकार आणि मग त्यावेळचं त्या साहित्यिकांचं, त्या नटमंडळींचं किंवा त्या कलाक्षेत्रातल्या दुसऱ्या लोकांचं नातं छान होतं. आता तुला मी चांगलं म्हटलं एका पक्षाचं म्हणून की दुसऱ्या पक्षातल्या लोकांना ते आवडत नाही. मग त्याच्यानंतर मी आत्ता परवा त्याच्यामध्ये दिल्लीला तिथे इंटरव्ह्यू चाललेले असताना मी त्यांना विचारलं की तुम्हाला सगळंच वाईट दिसतं का? नेमकं आणि वाईट आहे त्याच्याबद्दलच का बोलता? आपण चांगलं बोलूया की थोडं. नाही तुम्ही मोदी भक्त झालात. म्हटलं मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे. जर एखादी गोष्ट कुठली तरी छान केलेली आहे आणि जर तुम्ही छान म्हणालात तर त्यात काय वावगा आहे? तुला कदाचित ती वाटत नसेल, मला वाटते. मी सामान्य माणूस आहे, मी राजकारणातला नाही आहे. मला जे वाटतं मी हे असं आहे. मी त्याचे प्रश्न विचारतो किंवा मला काही मनात आहे तर मी बोलून टाकतो. तुम्ही मोदी भक्त म्हणत असाल तर म्हणा. म्हटलं मला काही त्यांनी फरक पडत नाही आहे. मला कुठले पारितोषिकं पाहिजेत का, सन्मान पाहिजेत का? तर काही नाही. म्हटलं आम्ही परतीच्या वाटेवर आहोत. म्हटलं आता आम्हाला काही कुठल्याच गोष्टीचे तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. तर त्यामुळे तुम्ही काही तसं समजू नये. आणि समजलात तर त्याला मी काही प्रत्येकाला मी समाधानी नाही ना रे करू शकत. नटमंडळी म्हणून मला माझी मतं तुला पटायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे. त्यामुळे तसं नाही. पण प्रश्न आहे तो की मतं मांडण्याची मानसिकता संपून गेली. आपण मत मांडलं की आपल्यावर टीका होईल, मग ट्रोलिंग होईल. नाही, टीका आणि ट्रोलिंगपेक्षा तुला एक सांगतो गंमत कशी आहे की माझ्याकडे माध्यम कुठलं आहे? नाटक आहे, सिनेमा आहे. हे माध्यम माझं आहे का? तर कदाचित हे माध्यम माझं नसेल. मी जर का रंगमंचावर किंवा सिनेमाच्या त्या पडद्यावर मी तुमच्यातलं न्यून दाखवलं तर त्याच्याबद्दल माझा सन्मानही होतो, पुरस्कारही मिळतात, नावही मिळतं, पैसेही मिळतात. तेच मी चौकामध्ये जाऊन ओरडलो तो मला 2 दांडे मारून मला तुम्ही आत टाकता, तर त्यातलं तुम्ही कुठलं स्वीकारायचं? मला त्या 2 दांड्याची काही भीती वाटते का? तर मला ती भीती नाही वाटत. पण मला नामच्या माध्यमातून मला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये कुठे आडकाठी नको. जाऊ दे ना, मरू दे ना, अशा आहे. खरं तर ते बरोबर नाही आहे, वाईट आहे ते. विचार. नाही, मुळात मराठी माणसाची किंवा मतदाराची जाऊ दे ना, मरू दे ना ही जी मानसिकता आहे ती वाढीला लागली. नाही, मी तुला त्या दिवशी मी प्रश्न विचारले की शिंदेना किंवा ह्यांना जे विचारले त्यावेळी खरंच ते सर्वसामान्य माणसांच्या मनातलेच प्रश्न होते ना. मी सामान्य आहे याच्यावर माझा विश्वास आहे. कॅमेरा ऑन झाल्यानंतर मी नट असतो ना रे. अगदी त्याच्या आधी मी एक हे सामान्य आहे. मलाही असं वाटतं की मी तुम्हाला मतं दिलं आणि हे आता काय चाललेलं आहे असे प्रश्न मलाही पडतात ना. तर त्यामुळे मी त्यापोटीच मी ते प्रश्न विचारले होते. मी मध्ये आता नाही. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये सध्या म्हणजे तुम्ही शिवसेना जवळून बघितली, तुम्ही राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून आणि त्या अगोदरही पवार कुटुंब जवळून बघितलं, आणि या परिस्थितीमध्ये आता या इतक्या मोठ्या कुटुंबांना, घराण्यांना जवळून बघितल्यानंतर त्याचं जे विभाजन होताना किंवा आमिबासारखे तुकडे होताना वाईट वाटलं. मी बाळासाहेबांपासून ते पाहिलेलं. मी मगाशी बाळासाहेबांचा आणि माझा फोटो दाखवला तिथे. बाळासाहेब असं माझ्या गळ्यात मिठी घालून माझं नातं होतं त्या सगळ्याच मंडळींशी. बाळासाहेबांमुळे सगळ्यांशीच. आईशी होतं, उद्धवशी होतं, बिंदाशी होतं. बिंदाचा मी सिनेमाही केला होता, अग्निसाक्षी. बिंदा प्रोड्युसर होता. तर जयदेवशी होतं, सगळ्यांनाच मी. राजशी होतं. पण ते सगळंच विस्कळीत झाल्यानंतर मग गोंधळ होतं ना. मला नेमकं मी करायचं काय? मी त्या दिवशी प्रश्न विचारला होता की शिवसेना तुमची आपशात तुमची भांडणं झाल्यानंतर मी शिवसेनाचा म्हणून जर मी कोणाकडे पाहायचं? मग
मी तुझ्याकडे पाहायचं की मी शिंदेंकडे पाहायचं की मी यांच्याकडे कोणाकडे पाहायचं? तुमच्यामुळे आमच्या घरामध्ये म्हणजे आम्ही भावंड होतो, त्यांच्यामध्ये आमचे वाद सुरू झाले. त्याला कारणीभूत कोण? तर मला असं वाटतं की आम्ही इतके इथून इन्व्हॉल्व असतो सगळेच जण राजकारणामध्ये. खरं तर आमचं काही देणं घेणं नसतं. आमचं 5 वर्षापुरतं ते एक मत असतं. त्याच्यानंतर एक दिवस 5 वर्षात आमचं बोट सवाष्ण होतं, ते नंतर संपलं. अरे 5 वर्षासाठी पुन्हा विधवा होतं. मला असं वाटतं किती जर प्रोव्हिजन असेल की तुम्हाला जर पटलं नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला तो अधिकार पाहिजे वेटो वापरण्याचा. जनतेला 5 वर्षामध्येच फक्त एकदाच तो मिळतो. ते मला असं वाटतं कुठेतरी रेक्टिफाय करता येईल का? मी नेहमी म्हणायचो पूर्वी की आम्ही विरोधी पक्षाला सुद्धा मतं दिली आहेत ना, आणि तुम्ही सत्ताधारी तुमची जास्त आली, तुमची कमी आली, पण त्याच्यामध्ये सुद्धा चांगली लोक आहेत ना. मग तुम्ही 90% तुमची माणसं ठेवा आणि 10% विरोधी पक्षातले तुम्ही मंत्री म्हणून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचा समन्वय राहील, तुम्हाला बोलता येईल. हे असं मला वाटायचं. आत्ता तुम्ही सातत्यानं बोलताना, म्हणजे मी जेव्हा ठाकरे कुटुंबाबद्दल किंवा पवार कुटुंबाबद्दल विचारलं, तुम्ही म्हटलं माझं नातं होतं, बाळासाहेबांच्या जवळचं होतं आणि नंतरच्यांशी होतं. तर हे जे होतं, जे आहे, जे इतिहास जमा झालाय, तर मुळात आता ते नातं उरलं नाही असं म्हणायचं. बाळासाहेब आवर्जून मला फोन कर, तू काय रे गाढवा, काय करतोयस, कुठे आहेस, येऊन जा रे. तो एक फोन जो असायचा ते नातं होतं माझं. त्याच्यानंतर मला नाही फोन आले. राजचं माझं होतं, उद्धवचंही माझं होतं, ते बंद झालं. राग नाही कुठे माझा राजवर किंवा काही नाही, किंवा राजचा माझ्यावर सुद्धा नसेल. त्याच्या पद्धतीनं, मी माझ्या पद्धतीने, आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यांनी केलेली भाकी तर किती खरी ठरलेली आहेत. तर गंमत अशी आहे की काही गोष्टी आहेत तर तुम्हाला पटत नाहीत, काही पटतात. प्रत्येक गोष्ट तुझी मला पटायलाच पाहिजे, माझी तुला पटायलाच पाहिजे असं नाही होत. काही दुमतं असतात. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नाही, भेटूया, नको, जाऊ दे, राहू दे. त्यामुळे ते राहून गेलं. बरं, आता तेही नाही राहिलं ना रे, की मला कोणी तिथे असं अरे गाढवा इकडे येतोस की नाही असं मला, म्हणजे त्याची मी वाट पाहायचो ना, ते आता नाही राहिलं. त्यामुळे ती नातं राहिली नाही. तर सरतेशेवटी ते एका बाजूनच होणार नाही ना. राजकडे मी घरी जायचो, जेवायचो छानपैकी. बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीशी संबंध संपला. मी माझ्या परीनं प्रयत्न केले, पण नंतर, आणि मला काय हवं होतं तुमच्याकडनं, काय घेणार होतो आणि काय देणार होतात ना मी, काय नाही आहे माझ्याकडे, सगळंच आहे की. आनंद आहे, गरजा कमी आहेत, कुठले पुरस्कार हवेत का, काही फेवर पाहिजे का, इथे तुम्ही माझ्यासाठी अमुक कर, काय नाही, तुम्ही छान असायला. म्हणजे मी ज्यावेळी एकदा म्हणालो होतो की तुम्ही दोघं एकत्र यायला हवेत, राज म्हणाला नानाला राजकारण कळत नाही, त्यांनी त्यातनं खुपसू नये. आणि मला खरंच कळत नाही. आपल्या फक्त इच्छा असतात, सदिच्छा असतात, तेवढ्याच आपण बोलत राहतो ना. ही जी तुमची इच्छा आहे ती आज पुन्हा व्यक्त होताना पाहायला मिळाली. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्तानं दोघं भाऊ एकत्र आले, त्याचे फोटो समोर आले आणि महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरू झाली की ती भावंड आहेत तर त्यांनी यायला काय हरकत आहे रे, कशासाठी. आणि चर्चा झाल्या, सुरू झाल्या. काय भावंडच आहेत ना सर ते शेवटी. माझ्यापेक्षा जर का कोणाला मला जर किडनी द्यायची झाली, मी जरी तयार झालो तरी त्यांची एकमेकांची जास्त, कारण त्यांचं रक्ताचं आहे ना रे. आणि ते येऊ देत की, त्याला काय बिघडलं कुठे. आणि अगदी आले एकत्र, झाले एकत्र, काय झालं. हे तर मी फार पूर्वी बोललो होतो ना की यावं त्यांनी, आणि येणार असेल तर छान आहे. काहीतरी वेगळी एक, कदाचित त्यातून काहीतरी छान निघेल. तुम्ही जेवढं राज ठाकरेंना जवळून ओळखता, उद्धव ठाकरेंना बघत असाल किंवा बाळासाहेबांशी नातं होतं, तितकंच जवळचं नातं. म्हणजे आम्ही सार्वजनिक व्यासपीठावर बघितलंय अजित पवारांशी तुमचं बोलणं. आरेकारेचं तुमचं नातं आहे अजित पवारांशी. तुम्ही अजित म्हणून थेटपणे त्यांना कोपरखळे मारताना आम्ही बघितलंय. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आणखी एक पुतळ्यानं काकांना सोडलं, तर म्हणजे अजित पवारांनी ज्या स्वरूपात शरद पवारांचा हात सोडला, त्यानंतरची काय प्रतिक्रिया होती? कारण तुम्ही खूप जवळून बघत होता अजित पवारांना. नाही, मला कळतच नाही आहे. मला राजकारणाबद्दल, मला आता कशाबद्दल मला भागीतच करता बोलताच येत नाही आहे. मी म्हणायचो एकेकाळी माझे शरद पवार माझे हिरो होते.
मला हा माणूस माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे की हा माणूस काहीतरी महाराष्ट्रासाठी ग्रेट करेल. आणि त्या तुमच्या नकळत्या कळत्या वयामध्ये तुम्हाला ज्यावेळी गोष्टी वाटत असतात आणि त्यावेळी तो माणूस सातत्यानं काहीतरी करतोय त्यावेळी तुम्हाला अजून आनंद. नंतर 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 तुमचा थोडासा भ्रमनिरास व्हायला लागतो की त्यावेळी, कारण तुमच्याही काहीतरी ठाम मतं व्हायला लागतात राजकारणाबद्दल. ती बरोबर चूक हा भाग अलहिदा. मग तुमचे हे बदलत जातात. पूर्वी आम्हाला दिलीप कुमार, मग गंगा जमुना म्हटल्यानंतर आम्हाला वाहतो रिवोल्ट करणारा, मग त्याच्यानंतर मग अमिताभ बच्चन येतो. पूर्वी आमचा सचिन तेंडुलकर, पण त्याच्या आधी मग गावस्कर, मग सचिन, मग आज विराट. तुमचे हिरोज बदलत राहतात. पण तिथले तुमचे खेळातले वगैरे बदलले तर काही वाटत नाही. पण इथले काय आहेत, तुमचे कयास नसतात, तुमच्या इच्छा असतात. तुम्ही इमोशनली इथे फार अटॅच्ड असता. तिथे रिप्लेस झालं तर चालतं, इथे रिप्लेस झालं की मला वाईट वाटतं जरा. मुळात रिप्लेसमेंट सध्या विचार कधी बदलत नव्हता. विचार कन्सिस्टन्सी आहे का मी तुला विचारतोय? नाहीच आहे. संपलं. कन्सिस्टन्सी असेल, मी कशावर विश्वास ठेवायचा रे? मला ती तुमचं ते सातत्य नसेल, म्हणजे तू आज वेगळं बोलत असशील, उद्या वेगळं बोलत असशील, परवा वेगळं बसेल, मला खरंच कळत नाही. गडकरी बोलायला लागल्यानंतर मी असा शांतपणे मी ऐकत बसतो. प्रत्येक गोष्ट किती अगदी छानपैकी असे पटवून देत नीट सगळे आकडेवारी. त्याची काही वेळ त्याची टिंगल होते की आकडेवारी आणि इतके लाख कोटी आणि अमुक तमुक तमुक, ते ठीक सोडून द्या. पण तो माणूस ज्यावेळी बोलायला लागतो, अजातशत्रू आहे हा राजकारणातला. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्ही ह्याच्यामध्ये आवडता माणूस आहे तो. तर किंवा फडणवीस बोलायला लागल्यानंतर मुद्देसूद बोलणं, अघळ पगळ असा पसारा नाही आहे कुठे. मला छान वाटतं ऐकायला ते. मला की काहीतरी मी त्याच्याबद्दल बोलू शकतो, मी माझं मत मांडू शकतो. राजकारणामध्ये अशी मंडळी आता ज्याला सातत्य म्हणतो अशी कमी व्हायला लागली आहे. आणि तुला सुद्धा मी आत्ता मगाशी बघितल्यानंतर मी म्हटलं ना, साध्या शर्टात होतास आणि तू सूट घातलायस असा मी तुला एवढा तुझा प्रवासात मी किती वर्षानं तुला पाहिला. अगदी कार्यक्रमाचा भाग म्हणून नाही मला एक दिवस ते घालायला. मूळ महाराष्ट्रात एक संस्कार होता आणि महाराष्ट्राच्या संतांनी घातलेली परंपरा असेल किंवा समाजसुधारकांनी ज्या स्वरूपाची जातीपातीतली उसवलेली वीण होती किंवा जो जातीपातीचा सगळा दूषितपणा होता तो संपुष्टात आणण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. त्यातून या 400-500 वर्षामध्ये महाराष्ट्रातली ती जातीपातीची वीण संपुष्टात येऊ पाहत होती आणि गेल्या अचानक 5-10 वर्षामध्ये ती वीण अगदी उसवून जाते की काय अशी परिस्थिती. विश्वसित त्या काही नावं नाही मला घेता येत, पण काही अतिशय स्वार्थी राजकारण्यांनी त्याचं फार वाटोळं करून ठेवलेलं आहे आणि मला त्याचं फार वाईट वाटतं, किळस येते. आणि काल मी तुझी जात हे विचारलं. आजपर्यंत तुला माहिती आहे का माझी जात कुठली आहे? मला तुझी नाही माहिती. आपण कधीही कुठलं नाही, तुझ्या कर्तृत्व काय तुझं आहे त्याच्यावर तुझी जात ठरत होती. अगदी खरं. मला कधीही कुणाचीही जात, मला माझा जरा परफॉर्मन्स समजून घ्या, मी अमुक जातीचं असं मी बोललो का तुम्हाला? मला कधीही नाही आवडत. मला माझे सगळेच मित्र आहेत, मुसलमानी आहेत, ब्राह्मणी आहेत, दलिती आहेत, सगळ्या जाती धर्मातल्या आहेत. मला कधी नाही विचारलं, मला कधी वाटलंही नाही हे नेमकं काय असतं. मी आईला प्रश्न विचारायचो. आई, आम्ही राहायचो मुरुडला, मुसलमानांचं घर होतं. मी अहमद, नजीरा, अनवरी, त्यांच्या 2 बायका होत्या, त्यांची मुलं सैफुल, लियाकत, दिलशाद, छगन, बाबला, ही सगळी मुलं. शमा होती त्यांची बहीण नजीराची. मुसलमान आणि हिंदू म्हणजे काय? तर मला तो प्रश्न नेहमी पडायचा की हे मुसलमान आहेत म्हणजे काय, त्यातला फरक. आई म्हणले काही नाही, त्याच्यात फरक नाही, ते फक्त वेगळा देव पुजतात एवढंच आहे. हां, नाही, धर्माचं ध्रुवीकरण हा काय आजचा विषय नाही. गेले 3 दशकं धार्मिक पातळीवर राजकारणी धर्माचं ध्रुवीकरण करताय. आता ते जातीत येऊन अडकलंय आणि आता जातीचं ध्रुवीकरण होतं आहे. नाही, ते जातीचं ध्रुवीकरण, माणसापासून लांब जाणं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. माझा तुझ्याबद्दलचा वाटणारा जो विश्वास आहे तो कुठेतरी जायला लागला. की सहजपणे आपण मिठी मारायचो रे एकमेकाला, कधीच कुठलं काही त्याच्यामध्ये यायचं नाही. आपण एकमेकांसाठी छान अशा टाळ्या वाजवायचो. कसं आहे, काय आहे, घरच्यांची सगळी नावं आपली तोंडपाठ असायची. बाबा कसे आहेत आता, कुठे आहेत, तो आपुलकी, तो
ओलावा कुठे जायला लागला, का जायला लागला. चाळीत राहताना आम्हाला ती एक चाळ काही इतक्या घराची चाळ नसायची, ते एक अख्खं कुटुंब असायचं. आज मोठमोठ्या अगदी स्कायस्क्रेपर असल्या तरी सुद्धा ती चाळच आहे की, फक्त तेच आहे की एक बाजूला काय चाललं हे आम्हाला कळत नाही, बाजूच्या घरात कोण राहतो ते आम्हाला कळत नाही. पूर्वी तुझ्याकडे काहीतरी शिजलं वास येणारच रे, तो यायचीच एक वाटी बाजूने. ते सगळं ह्या सगळ्या मंडळींनी, नतद्रष्ट मंडळींनी त्याच्यामध्ये खूप काही, मला नावं घेता आली असते तर फार बरं वाटलं असतं. पण पुन्हा मला, कारण मी कधी आयुष्यामध्ये कुठलाही आजपर्यंत मला बॉडीगार्ड मी घेतला नाही. माझे बॉडीगार्ड म्हणजे माझे लोक, माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत, जनमानस हा माझा बॉडीगार्ड आहे. मी माझ्या बाजूला जर बंदूकधारी घेऊन जर फिरायला लागलो तर मला जगताच येणार नाही. मला ते मरण पत्कर, मी चालेल मला. ही भीती वाटते की आपण कोणाची नावं घेतली तर बॉडीगार्ड घ्यावे लागतील? नाही, मी बॉडीगार्ड घेणारच नाही, मी घेणारच नाही. पण नावं घेतली तर मला माझ्या नामच्या माध्यमातून जे काम करायला मिळते आता ते मला करता येणार नाही. कोणी कुठे, आम्ही एकटेच जातो, आम्हाला कधीच कोणी नसतं. छत्रीसुद्धा आम्ही कधी घेतलेली नाही. कशाला लागतात बॉडीगार्ड? आपल्याला जेवढं जमतंय, आपला मजदूर केवढा आहे एवढा त्याप्रमाणे आपण काम करत राहावं. मला आभाळाकडे बोटं दाखवून भाषणं करायची माझी इच्छा नाही. मला आभाळा असं शांत पाहता येतं. मला कोणालाही समोर इम्प्रेस करायचं असेल तर माझ्याकडे सिनेमे आहेत, नाटकं आहेत. आम्ही उधारीची वाक्य बोलतो तिथली, आत्ता बोलतो हे मी माझं आहे अगदी. पण तिथे द्यावी तर नटसम्राट करत असताना तात्यासाहेबांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे ते इतकं मोठं आहे म्हणून ते मोठं. माझ्यामुळे ते नटसम्राट सिनेमा चालला हा जर मी म्हटलं तर मूर्खपणा आहे. त्याच्यामागे तेवढी पुण्याई आहे ती. तुमचा जो योग घातलेला चित्रपट आहे त्यामध्ये तुमचं एक वाक्य आहे, ओले आले. ओले आले. ओले आलेमध्ये तुम्ही म्हणतात की पैसा कमवणं आणि तो योग्य मार्गाने खर्च करणं ही आयुष्यातली कला आहे. हो. मुळात म्हणजे ही कला आहे. राजकारण्यांमध्ये किंवा आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये ती कला उरली असं दिसतच नाही. कारण ते ज्या ओरबाडताना संचय किती करावा रे मला सांग, मला लागणार किती? तुझा मरणावर विश्वास आहे की रे, उद्या नाही तर परवा कधीतरी जाणार आहेस ना. हे ज्या दिवशी ह्या लोकांना कळेल ना, सरते शेवटी इथंच ठेवायचं आहे की रे, तेवढीच लाकडं लागायची आहेत. तुम्ही जे एवढं सगळं ओरवाडून जर ठेवलेलं असेल तर नेमकं कोण घेऊन जाणार हे तुम्हाला माहिती आहे का? मुळात कधी कुठल्या क्षणाला निघायची वेळ येणार आहे हे माहिती आहे का? कोणालाच नाही. आणि मग जर त्याच्यावर विश्वास नसेल मग हे असं ओरबाडत राहा तुम्ही. मला माझ्या मुलांसाठी, मला तर एक तर मुळात मला मल्हारपुरतं किंवा प्रसाद किंवा सचिन किंवा ही एवढ्यापुरती माझी मुलं नाही आहेत. सगळेच जर कुठे विषमता असेल तर तिथे मला माझ्या ताकदीप्रमाणे मला काही करता येईल का? मल्हार म्हणतो बाबा सगळं जे आहे तू ते देऊन टाक नामला. तर म्हटलं मग मी नामला द्यायचं त्याच्यापेक्षा तू, तुझ्याकडे येईल ना ते आता मी गेल्यानंतर. आम्ही तर आता आहोतच परतीच्या वाटेवर. तू देऊन टाक ना. तू स्वतःला तपासून देतोयस का? सगळं देऊन टाक बाबा. मला ह्याचा आनंद आहे की माझी अशी मुलं आहेत की ज्यांना कशामध्ये कुठलाही स्वारस्य नाही. मकरंद सारखा एक अतिशय असा भक्कम मुलगा असावा तसा येतो थोरला. काय काम करतो, काय पद्धतीनं काम करू, कमाल आहे. अशी सगळी मंडळी असताना मला, मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. अगदी ना. तुम्ही जसं नामचा उल्लेख करताय, मकरंजींचा उल्लेख केला. मकरंजी आणि तुम्ही नामच्या माध्यमातून मोठं काम करत आल्यात आणि त्यातून एक जी सामाजिक जाणीव आहे ती सातत्यानं ती दिसतीये. गेली 5-7-10 म्हणजे 10 वर्ष झाली, 10 वर्ष झाले तुम्ही ते काम करताय. आणि त्यातून पाणी पोचावं माणसापर्यंत किंवा अगदी जिथे अडचण आहे तिथपर्यंत, म्हणजे अगदी कोरोना काळातही तुम्ही खूप सक्रिय असल्याचं आम्हाला पाहायला मिळालं होतं. मुळात या सामाजिक जाणीवा तुमच्या पिढीमध्ये ज्या दिसतात त्या नव्या पिढीमध्ये बोथट होत चालल्या असं कधी जाणवतं? नाही, असं नाही वाटत. नवीन पिढी ही सुंदर आहे, छान आहे. आता नवीन जे आहेत नामचं पुढचं हे आहे ते सगळे तेच सांभाळत आहेत. त्यामुळे नवीन पिढी त्याला नावं ठेवण्यात आपल्याला आदर. तो मुळामध्ये तुम्ही तुमच्यासमोर आदर्श त्यांच्यासमोर तुम्ही काय ठेवता? गणेश थोरात आमचा जो मुलगा आहे काय काम करतोय. उद्या जर त्याने आमचा जिथे काम करायचं 20,000 रुपयावर काम करायचा मुलगा, आज त्याला 2 लाख रुपये पगार आहे याच्यामध्ये बँगलोरमध्ये. पण तो 2 वर्ष 3 वर्ष तिथे नामचं काम करायचं. म्हणजे त्याची कपॅसिटी तेवढी होती. आज सुद्धा तो तिथून फोन करून हे चाललं का, हे आहे का, ते आहे का. तर मला असं वाटतं की ते तुमचं नातं असं
मला माझ्यामुळे जर का कुठल्या करण्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर जर का हसू येत असेल तर आनंद आहे की रे, अजून काय पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये नव्या पिढीला तुम्ही सातत्यानं सांगताय की आम्ही परतीच्या वाटेनं प्रवास सुरू केलेला आहे. होय होय. या परतीच्या वाटेनं जाताना आपलं काहीतरी राहून गेलं, कुठेतरी काहीतरी सुटलं, हे करायचं होतं हं, पण अरे हे राहिलंय, असं कधी? नाही रे, काही कशाचीही म्हणजे मला रिग्रेट्स म्हणतो किंवा काही नाही, अरे हे रे ना, काय रे, जेवढं आपण अपेक्षा केली होती ना त्याच्या कितीतरी पटीनं समाजानं दिलं, देवानं दिलं. ते आपल्याला कोणासमोर असे हात पसरावे नाही लागले. याच्या पलीकडचं अजून काय लागतं. मला कोणीतरी म्हणतं नाना हे, म्हटलं हे करोनाच्या वेळी सुरू झालं, हे असं सारखं पुसायचं नाकालं असं असं, त्यामुळे तो आता आपल्या वेशभूषेचा भाग झाला. कारण मला ते सतत हे कपडे जे आहेत ते त्यावेळीच सुरू झाले. का तर तुमचा सगळा घाम टिपला जातो खादीचा सगळा. मला मी काही फार मोठा आहे, गोल ह्याचा चष्मा घालून काही कोणी गांधी होत नाही. त्यामुळे तसं माझ्याबद्दलच्या वास्तव कल्पना माझ्या नाही आहेत. आपल्या मगदुराप्रमाणे जेवढं जमेल तेवढं काम करत राहूया आपण, अजून काय आहे रे. पण तुमच्या ज्या सामाजिक जाणीवा आहे सातत्यानं आणि त्यात उघडपणे तुम्ही व्यक्त करत आलेल्या आहात दरवेळी, मकरंजी असतील, तुम्ही असतील, सामाजिक कामातून ते दिसतही आलं आहे, फक्त व्यक्त नाही झालं तर ते जमिनीवर दिसलं. पण जसं आंबेडकर म्हणतात की सत्तेशिवाय तुम्हाला तुमचा हक्क मिळू शकत नाही, त्या जाणीवांना योग्य रूप हे सत्तेशिवाय मिळणार नाही. आपण राजकारणात जावं, आपण राजकारणातून समाज परिवर्तन करावं किंवा स्थिती बदलावी, असं कधी वाटत नाही? तू गेलास राजकारणात तर तुला तसंच राहता येईल का. कुठली जरी एक मिराजदारी पत्करलीस, कुठलं तरी एक हे, तुला ती साधन सुचिता त्यांचे जे कुठले आहे ते तुला पाळावे लागणार. आपला स्वभाव आपल्याला मनात येतं ते पटकन बोलून टाकण्याचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथून हकलून लावतील, आपल्याला ते जमणार नाही. तर त्यातून काय करू शकतो की कोणालाही काही नाही बाबा, नमस्कार, हे काम करायचं. कुठल्याही पॉलिटिशियनला मी तुला सांगतो, अमित शहांकडे दिल्लीला गेलो होतो, FCRAचे त्या परदेशाहून जे पैसे मिळतात त्याचे. मी म्हटलं आम्हाला त्याचं जरा सर्टिफिकेट तुम्ही जर दिलं लवकर तर मला परदेशाहून जे कोणी मदत करू इच्छितात त्यांच्याकडनं. त्यांनी बोलवलं, बाबा इकडे रे, ती फाईल दिली, शाम तक होना चाहिए, आणि शाम तक झालं. गंमत अशी आहे, तुम्ही ज्यावेळी स्वतःसाठी काही मागत नाही ना त्यावेळी त्यातलं पारदर्शीपणा त्यांनाही कळत असतं ना रे. मला सांग अजून काय असावं माझ्याकडे, काय नाही मिळालं. इतका आनंदी आहे, इतकं छान आहे, सगळं सुंदर सुंदर मुलं आहेत, छान आहे. कधी कधी असं वाटतं की फक्त राजकारणामध्ये ते सातत्य राहिलं असतं ना. म्हणजे मी इथे एक साधा जनतेचा एक भाग म्हणून मला इथे बघत असताना की असं कसं असं वाटू नये. आणि ते कशामुळे झालं, काय झालं, कोणाचा अट्टहास होता, कोण कुठली माणसं आहेत, आपल्याला माहीत नाही का. सगळं आपल्याला माहिती आहे. मग जनता एकदा कधीतरी कुठेतरी इरेला पेटली आणि काहीतरी उगाचच काहीतरी अगोचर झालं तर कसं चालेल. मग त्यावेळी तुम्हाला, कारण हा इतका मोठा जथ्था आहे ना रे, किती कुठपर्यंत तू लोटशील मला इथे. त्याला काही मर्यादा असतील ना, कुठेतरी घुसमट आहे ना. नाही, घुसमट जी आहे ती विरोधक म्हणतो की लोकशाही संपुष्टात येते किंवा लोकशाहीवर इतका मोठा आघात आहे की लोकशाही संपून जाईल. तुम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये असताना, विरोधक असताना तुम्ही जेवढे देशभक्त असताना तेवढे सत्तेमध्ये असताना तुम्ही नसता रे. जनतेची काळजी तुम्हाला ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये असताना त्यावेळी फार असते. पण सत्ताधारी झाल्यानंतर तुमची ती काळजी कुठे विरून जाते ते मला कळत नाही. मला खरं सांगतो, मला आता परवा त्या कायद्यामध्ये केलेले बदल, मला तुमचं काय मत आहे मला माहीत नाही, पण मला अतिशय आवडलं. राष्ट्रद्रोहावरून देशद्रोह. हो, मला अतिशय आवडलं. मला छान काही गोष्टी छान घडतायत, मला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त आवडेल. हेही व्हायला पाहिजे, हेही व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, पण हे झालंय ते छान आहे. तर ते झालंय ते छान पाहिजे. आपल्याकडे गोंधळ हा चाललेला काय, हे व्हायला पाहिजे, ते नाही झालेलं, ते झालं नाही. आता काही काल ते भाषणं, आता कोणाचं नाव घ्यावं नाही घ्यावं, काय भाषणामध्ये बोलतात, किती गलिच्छ शब्दांचा वापर केला जातो.
गलिच्छ म्हणजे किती गलिच्छ, म्हणून मी शिव्या देत नाही अशातला भाग नाही, पण इथे बसल्यानंतर काही इथला एक प्रोटोकॉल आहे ना. आता हे लाईव्ह तुमचं टेलिकास्ट होतंय ना, इथे आता मी बोलत असताना फटकन मी काहीतरी माझ्या तोंडातून शिवी गेली, अगदी मी सहजपणे माझ्या घरात वावरत असताना किंवा काय असेल, पण तरीसुद्धा मला हे इथलं पवित्र आहे ते पाळायला पाहिजे ना. ते कधी तुम्ही करणार? ज्या पातळीवर जातीचा तणाव आहे आत्ता सध्या, आणि जे कोणी स्वतःला त्या जाती समूहाचे नेते म्हणवत आहेत, तुम्ही नाव घेत नाही म्हणून मीही न नाव घेता विचारतोय की त्यांच्या माध्यमातून जो जातीय तणाव तयार केला जातोय, ज्या स्वरूपाचे इशारे दिले जात आहेत, ज्या स्वरूपाच्या मागण्या केल्या जात आहेत, त्या मागण्या साधन सुचितेला धरून किंवा सामाजिक जाणीवांना धरून वाटतात तुम्हाला? मी कुठल्याही जातीचा जो असेल, माझ्या जातीच्या संदर्भात जर तू काही बोलत असतील, हे मला कळायला पाहिजे. या सगळ्या मोठ्या समूहातला एक मी बिंदू म्हणून मला कळायला पाहिजे, हे मला वापरतायत का? मला हे लक्षात यायला पाहिजे. ज्या क्षणाला मी त्यांना मला वापरू देईन तर त्यावेळी ते मला वापरतील, तर मी त्यांना मला वापरू द्यायचं की नाही हे मी ठरवायचं आहे. अशी खूप मंडळी आहेत की जे तुम्हाला वापरू इच्छितील, पण हे तुमच्यावर आहे सरते शेवटी. मी हे जाळायचं का, मी हे फोडायचं का, हे मी ठरवायचं. हे सरते शेवटी हे माझं आहे ना रे. अगदी खरं. सगळंच माझं आहे. मला काय अधिकार पोचतो बस जाळण्याचा, मला काय अधिकार पोचतो काचा फोडण्याचा, मला काय अधिकार, पण तेवढ्याने माझं सरकार ऐकत असेल तर मी इतकं बहिरं आहे का माझं सरकार? सांगा ना, पहिले मांडा. तुमची भीती वाटणं बंद झालंय. सामान्य जनता म्हणून तुझी मला भीती वाटत नाही, मी राजकारणी म्हणून. ज्या दिवशी ती भीती वाटायला लागेल त्या दिवशी आम्ही पुन्हा सुधारू. अगदी. नानांनी अत्यंत महत्त्वाचा मंत्र दिला आहे की तुमची आमची मतदार म्हणून राजकारण्यांना भीती उरलेली नाही. जोपर्यंत ती भीती पुन्हा होणार नाही तोपर्यंत तुमचं आमचं म्हणणं ऐकलंच जाणार नाही, आणि ती भीती फक्त मतपेटीतूनच व्यक्त होऊ शकते. त्यामुळे पुढचं वर्ष आपण 24च्या तोंडावर, फक्त मतपेटीतून नाही, मतपेटी हा एक भाग, त्याच्यानंतर चुकीचं काही झालं तर तुम्ही बोला. आपण बोलत नाही, आपण फार मुके झालेलो आहोत. आपण बोलत नाही. बोला 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 बोला. व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. पुढच्या काळामध्ये 2024मध्ये तुम्ही व्यक्त व्हाल आणि योग्य उमेदवार निवडाल. मी तुला आज भाकीत देतो 2024चं कोण कोण येणार आहेत, कुठलं सरकार येणार आहे, मी तुला सांगतो. आज तुला सांगतो मी. आपण इथे जाहीर बोलू नये, पण मी तुला सांगतो. आपण कॉफीला एकत्र बसू त्यावेळेला तुला सांगतो. अजून सर्वेज व्हायचे आहेत, एक्झिट पोल यायचे आहेत, पण नानांबरोबर नाही, माझा एक्झिट पोल तुला सांगतो आता. ना, खूप खूप धन्यवाद तुम्ही चर्चा केली त्यासाठी. म्हणून आणि मतदार म्हणून नाना जे म्हणत होते, जी घुसमट आहे ती व्यक्त होईल अशी अपेक्षा करतो. आज वेळ दिलात त्यासाठी थँक्यू बाळा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.